मित्रांनो, पटकन एक लाईक करा. आजचा टार्गेट आहे फक्त 47 लाईक्स. ही भयानक अशी सत्यघटना घडली आहे कोल्हापूरच्या शाहूवाडी परिसरात. कृष्णा हा 25 वर्ष वयाचा तरुण शिक्षण पूर्ण झाले होते, नोकरीच्या शोधात होता, छोटे कामे करत होता. त्यामधून त्याने थोडाफार पैसाही जमा केला. पैसा जमा झाल्यानंतर या पैशातून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय चांगला होता, पण उद्योग काय करावा असा प्रश्न त्याला पडला. जेवढे पैसे जमा झाले तेवढ्या पैशात तर काहीच होणार नव्हते. त्यामुळे आपल्याला यामध्ये जर अजून पैशांची भर पडली तर चांगला उद्योग उभा होईल. मग काय करायचे तर त्याच्यासमोर अनेक प्रश्न होते. कोणाकडून व्याजाने पैसे घ्यावेत, बँकेचे लोन काढावे, असा विचार करत असताना त्याला त्याच्या एका मित्राने सल्ला दिला की बँकेचे लोन करण्यासाठी तुझे लग्नाचे वय झाले आहे, त्यामुळे तू लग्न का करत नाही. जेव्हा त्याला मित्राने सल्ला दिला तेव्हा त्याच्या डोक्यात ही कल्पना एकदम फिट बसली. आता काहीही झाले तरी चांगल्या घरची मुलगी शोधायची आणि लग्न करायचं, असा ठाम निश्चय त्याने केला. पण घरच्यांना लग्न करायचा विषय कसा काढायचा असा प्रश्न होता. विचार करण्यातच कृष्णाचे 2-3 महिने निघून गेले, पण तो काही घरी हा विषय काढू शकला नाही. परंतु डोक्यात असलेल्या विचार हळूहळू दुसऱ्या मार्गाने वळण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेला कृष्णा प्रत्येक दिवस काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला मार्ग तर सापडला नाही. पण सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक तरुणी सापडली. तिचे नाव श्यामल. ही देखील इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होती. त्यामुळे कृष्णा आणि श्यामल दोघांचीही मैत्री चांगली जमली. दोघेही एकमेकांना प्रत्येक दिवशी चॅटिंग करू लागले. वेगवेगळ्या विषयावर चर्चाही करू लागले. आता कृष्णाला मनातील विचार व्यक्त करायला मैत्रीण भेटली होती. त्यामुळे तो मित्रांपासून थोडे लांब राहू लागला. श्यामल ही पण त्याच्या जिल्ह्यातील होती. फक्त फरक एवढाच होता की श्यामल ही जिल्ह्याच्या ठिकाणी तर कृष्णा हा तहसील गावच्या परिसरात राहत होता. शेवटी तुम्हाला एखादी मैत्रीण गप्पा मारायला मिळाल्यानंतर जो काही आनंद असतो तो कृष्णाच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येक दिवस दोघांच्याही मैत्रीला बहर येऊ लागला होता. ज्या मित्राने कृष्णाला लग्न करण्याचा सल्ला दिला तोच सल्ला त्याने श्यामलबरोबर शेअर केला. त्या विषयावर तो श्यामलबरोबर बोलू लागला. पण श्यामल ही त्याला मित्र मानत होती, त्यामुळे त्याच्याबरोबर ती सुद्धा मनमोकळेपणाने बोलत होते. दोघांच्या मैत्रीला जवळपास 3-4 महिन्यांचा कालावधी झाला होता. दोघेही घरातील विषय असेल, अडचणी असतील, एकमेकांना शेअर करू लागले. त्यातून मार्ग काढू लागले. पण कृष्णांच्या मनात काहीतरी स्वतःचा उद्योग उभा करायचा असा विचार पहिल्यापासून होता. त्यामुळे त्याविषयी देखील त्याने श्यामल हिला सांगितले. त्यावर श्यामल हिने, माझ्या घरी थोडीफार श्रीमंती आहे, मी तुला मदत करते, पण मला धोका देऊ नको, लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक. आता कृष्णाला जे पाहिजे होते ते तर श्यामल देण्यासाठी तयार होती. पण दुसरी अडचण अशी होती की श्यामल आणि कृष्णा हे दोघेही कधीच भेटले नव्हते. त्यामुळे श्यामल ही जिथे इंस्टाग्रामवर ज्या पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ टाकत होती त्यामध्ये ती तरुण दिसत होती आणि कृष्णाच्या वयाची वाटत होती. मात्र प्रत्यक्षात श्यामल हिचे पहिले लग्न झालेले होते. मात्र पतीबरोबर तिचे काही जमले नाही. त्यामुळे ती पुन्हा माहेरी आलेली होती. तिच्याकडे पैसा होता, पण तिला तिच्या मनासारखे वागता येत नव्हते. त्यामुळे तिने सासर सोडलं होतं. पतीबरोबर असलेला सहवास तर तिला मिळाला होता, पण त्यानंतर तिच्या अंगातील तडफड शांत होत नव्हती. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसे श्यामल ही कृष्णाला आकर्षित करू लागली. कृष्णाचे तारुण्य श्यामलच्या हृदयात बसलं होतं. आपल्यासाठी मित्र म्हणून आणि जोडीदार म्हणून कृष्णा आपली साथ देऊ शकतो ही श्यामल हिला पटलं होतं. त्यामुळे दोघांची मैत्री तर झाली होती, पण कृष्णा काय पाहिजे हे श्यामल हिला कळालं होतं. त्यामुळे एक दिवस तिने कृष्णाची भेट घ्यायचे ठरविले. तुला उद्योगच उभा करायचा आहे ना, तर मग मी तुला सहकार्य करते, पण तुला मी म्हणेन त्या पद्धतीने करावे लागेल. कृष्णाला श्यामलच्या सर्व अटी मान्य झाल्या. श्यामल हिने कृष्णाला राहत त्या शहरात बोलावून घेतले. कृष्णाने श्यामलीला प्रत्यक्ष पाहिले नव्हते, त्यामुळे श्यामल हिने शहरातील कालिका हॉटेलचे नाव सांगितले होते. त्या ठिकाणी रूम बुक केली आहे आपण. त्या ठिकाणी भेटू ठरल्याप्रमाणे कृष्णा हा शहरात आला आणि कालिका हॉटेलमध्ये गेला.
त्या ठिकाणी कृष्णा थोडा वेळ थांबला. तेवढ्यात श्यामल देखील त्या ठिकाणी पोहोचली. सडपातळ असलेली श्यामल ही ड्रेस घालून आलेली होती. त्यामुळे तिचे वय किती कोणीही पाहिले तरी स्पष्टपणे सांगू शकत नव्हते. दुपारची वेळ झालेली. कृष्णा थांबलेल्या रूममध्ये श्यामलने प्रवेश केला. प्रवेश करताच पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. त्याने श्यामल हिला, "तुमचे वय तर खूप जास्त दिसते वाटते," अशा प्रकारे तो म्हणत होता. पण श्यामल हिने सावरासावर केली. "वयात काय घेऊन बसला आहेस? मी तुला आवडते का? जर आवडत असेल तर पुढे बोलायला नाही तर मी जाते." ज्या पद्धतीने श्यामल बोलत होती त्यावर कृष्ण काहीच बोलला नाही. "जाऊ द्या हो, मला तुम्ही ज्या कामासाठी बोलावले आहे ते काम करू, म्हणजे मी रिकामा होईल." कृष्ण हा खूप वेळ हॉटेलमध्ये येऊन बसलेला होता. पण आता प्रत्यक्षात श्यामलच त्याला भेटली होती. त्यावेळी दोघांनी जेवण केले आणि जेवण केल्यानंतर श्यामल ही मूळ मुद्द्यावर आली. "कृष्णा, तुझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्याकडे पैसे आहेत. पण मला माझ्या मनासारखे वागता येत नव्हते, म्हणून मी पतीला सोडले आहे. तू जर मला आयुष्यात सुख देत असशील तर मी तुला कायमस्वरूपी पैसा पुरवत राहील. पण याचा उलगडा कोठेही न होता तू माझ्याबरोबर मित्र म्हणून वाग, पण आपले संबंध चालू राहू दे." ज्या पद्धतीने श्यामल बोलत होती ती तर अनुभवी होती. काही दिवस तिने पतीच्या हत्याराचा अंदाज घेतलेला होता. तिला लागलेली चटक आता कृष्ण पूर्ण करणार होता. पण कृष्ण घाबरू लागला. कारण त्याने, "जर तुम्ही माझ्यावरच अत्याचाराची केस टाकली तर मी गरीब आहे, त्यामुळे असे काही करायचे नको. मित्र म्हणून ठीक आहे." परंतु श्यामल हिने कृष्णाला राजीच केले. कृष्णा हा तर पुरुष होता, चान्सही आला होता. पण त्याची एक अडचण होती की त्याचे हत्यार कामाचे नव्हते. त्याला पावर येण्यासाठी अडचणी होत्या. कृष्णा दिसायला तर स्ट्रॉंग होता, पण अडचण कोणाला सांगणार नाही. हो म्हणता श्यामल हिनेच कृष्णाच्या हत्याराशी खेळायला सुरुवात केली. त्याचे हत्यार पाहून तिलाच हसू आवरेना. एवढ्याने काय होणार असे म्हणून श्यामल बाजीला झाली. पण ज्या पद्धतीने श्यामल कृष्णाचा अपमान करत होती तो अपमान त्याला सहन झाला नाही. तो हॉटेलमधून बाहेर पडला आणि मेडिकलवर जाऊन पॉवरच्या गोळ्या घेऊन आला. श्यामल ही देखील घाबरली. कृष्णा नाराज झाला की काय असे तिला वाटू लागले. पण कृष्णाने "मी परत येतो" असे सांगितले होते. अर्ध्या तासानंतर कृष्णा हॉटेलमध्ये आला. पॉवरच्या गोळ्या खाल्ल्या आणि आता मर्दासारखा तो श्यामलबरोबर बोलू लागला. आता मात्र त्याचे हत्यार पाहून श्यामललाही देखील बरं वाटलं, कारण त्याची पॉवर आता कुठे श्यामलीला दिसू लागली होती. श्यामल तर तयार झाली आणि बेडवर उघडी झोपली. कृष्णा हा बेडवर चढणार तेवढाच तो खाली कोसळला. कृष्णा खाली कोसळायचे पाहून श्यामल परेशान झाली. कृष्णाच्या अंगावरील कपडे घातले. तिने स्वतःच्या अंगावरील कपडे घातले आणि हॉटेल मॅनेजरकडे गेली. रूममध्ये जे झाले त्याविषयी त्यांना सांगितले. त्यानंतर हॉटेल मॅनेजरने पोलिसांना बोलावले. पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी कृष्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी कृष्णाला मयत घोषित केले. जेव्हा त्याचा पीएम करण्यात आला तेव्हा त्याने पॉवरच्या गोळ्या घेतल्या आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कृष्ण हा आईवडिलांना एकुलता एक होता. पण जो काही अपमान श्यामल हिने केला त्यामुळे त्याला अपमान सहन झाला नाही. त्याने मर्यादेपेक्षा जास्त डोस घेतला आणि जीवाला मुकावे लागले. आता या प्रकरणी पोलिसांनी श्यामल हिला ताब्यात घेतली आहे. पण यामध्ये कृष्णाची चूक असल्यामुळे तिला काही जास्त शिक्षा होणार नाही. मित्रांनो, असले उद्योग करण्यापेक्षा निसर्गाच्या नियमाने चला. कोठेही पॉवर टाकून आयुष्य बर्बाद करू नका. एवढेच यातून सांगायचे आहे. धन्यवाद.